नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे. आता पाव कप यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालून घ्यायची आहे. पाव कप चण्याची डाळ घालायची आहे आणि पाव कप साल असलेली हिरव्या मुगाची डाळ घालून घ्यायची आहे आणि पाव कप मसूरची डाळ यात घालायची आहे. तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही एका वाटीने हे सर्व डाळीचे प्रमाण मोजून घेऊ शकता. आता यामध्ये पाणी घालायचं. 2-3 वेळेस डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भांडं भरून पाणी घालायचे. यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे. कारण हा पदार्थ सकाळी बनवायचा आहे तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे. रात्रभर इथे मी डाळ तांदूळ चांगले भिजवून घेतलेले आहे. आता हे डाळ तांदूळ एका चाळणीवरती काढून घेऊयात आणि यातील जे पाणी आहे तर ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व डाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे. इथे मोठं भांडं मी वापरलेलं आहे मिक्सरचं, त्यामुळे हे सर्व डाळ तांदूळ घालून घेतले. हवं तर तुम्ही 2 किंवा 3 बॅचेसमध्ये सुद्धा डाळ तांदूळ बारीक करून घेऊ शकता. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातल्या, 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली, पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे 1 वाटी. आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे. इथे मी हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे. जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे. आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पुन्हा या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपण या बॅटरपासून डोसे तयार करणार आहोत. आता डोसा तयार करण्यासाठी तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे. तव्याला तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचे. आता तव्यावरती 2.5 पळी आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे डोस्याचं. इथे मला मोठ्या साईजचा डोसा बनवायचा आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त बॅटर यावरती घातलं. आता डोसा आपल्याला हलक्या हाताने छान असा पसरवून घ्यायचा आहे. हा डोसा आपल्याला एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. डोसा हलका भाजत आला की वरची बाजू याची कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे आणि हा डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण आता एका साईडने भाजून घेऊया. इथे मी हा डोसा एका साईडने छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला. आता याला फोल्ड करून घेऊया. तयार झाला इथे आपला हा मिक्स डाळीचा डोसा. चवीला अगदी भन्नाट लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होतो. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट लागतो. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता इथे मी एक भांडं गॅसवरती गरम करायला ठेवलंय. यामध्ये 2 वाटी आपल्याला पाणी घालायचे. ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला गूळ यामध्ये घालायचं आहे. आता गूळ आपल्याला छान या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. गुळाचा पाक तयार करायचा नाहीये, फक्त आपल्याला हा गूळ छान पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. हे बघा, गूळ छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊयात. आता एका पॅनमध्ये पोहे खाण्याचे 5 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे. तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालायचा आहे. इथे आपण गुळाचा रवा तयार करणार आहोत. रवा तयार करण्यासाठी कधी पण आपल्याला जाड रव्याचाच वापर करायचा आहे. आता हा रवा सतत मिक्स करत गुलाबी रंगावरती आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजत आला की त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते. यावरनं समजायचं रवा छान भाजून झालेला आहे. इथे मी हा रवा 10 ते 12 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती छान भाजून घेतलाय. तुम्ही बघू शकतात रव्याला हलका गुलाबी रंग आलाय आणि हा रवा भाजून घेतल्यामुळे छान असा हलका फुलका झालेला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे मनुके घालूयात. मनुके आपल्याला 2 ते 3 सेकंद छान या रव्यामध्ये परतून घ्यायचे आहे. असे हे मनुके रव्यासोबत परतून घेतल्यामुळे मनुके छान टम्म फुगतात. आता यामध्ये आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालायचे. काजू आणि बदामाचे कापसुद्धा आपल्याला 1 ते 2 सेकंद या रव्यामध्ये परतून घ्यायचे. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचे. तर हे बघा, हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे, म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो छान निघून जातो. इथे आपण 1 वाटी रवा तयार करण्यासाठी
त्याच वाटीने 2 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसा रवा फुलतो तसं तसं हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते. हे बघा, हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यावरती 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रवा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 5 मिनिटांमधून आपल्याला 2-2 मिनिटांनी रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रवा तळाला चिटकणार नाही. अशाच पद्धतीने इथे मी हा रवा छान शिजवून घेतलेला आहे. हे बघा, मस्त छान आपला रवा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. इथे आपला लुसलुशीत असा हा गुळाचा रवा छान तयार झाला आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तर तयार झाला इथे आपला हा गुळाचा रवा. चवीला तर अगदी भन्नाट लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलाय. यामध्ये आपल्याला 3 वाटी पाणी घालून घ्यायचंय. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय. इथे मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. आता इथे आपण लापसीचा रवा घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी लापसीचा रवा यामध्ये घालायचा आहे. 3 वाटी पाण्यासाठी 1 वाटी लापसीचा रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हा रवा छान शिजवून घ्यायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5-5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी अशा पद्धतीने हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे, ज्यामुळे तुमचा रवा तळाला खाली चिटकणार नाही किंवा जळणार नाही. इथे मी हा लापसीचा रवा छान शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात, अगदी छान असा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा हा लापसीचा रवा तयार झाला आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि पुढची प्रोसेस बघूया. आता एका पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालंय. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया. पाव चमचा हिंग घालायचा आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया. आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. इथे मी 3 हिरवी मिरची घेतली होती आणि त्याचे तुकडे करून घेतले आणि ते तेलामध्ये घातले. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घातला आणि हे सर्व जिन्नस तेलावरती छान परतून घेतले. आता इथे मी 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घातलेला आहे. हा कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण पाव कप कापून घेतलेली ढोबळी मिरची घालूया. 1 वाटी आपल्याला यामध्ये वाटाणे घालायचे आहे. पाव कप यामध्ये बारीक कापून घेतलेलं गाजर घालूया आणि पाव कप इथे मी मकीचे दाणे यात घातलेले आहे. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांपुरतं आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. आता यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला 5 मिनिटं वाफेमध्ये छान शिजवून घ्यायच्या आहे. इथे मी या भाज्या वाफेमध्ये छान शिजवून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घालूया आणि हे सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता शिजवून घेतलेला हा लापसीचा रवा आपण या तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये घालूया आणि याला मिक्स करून घेऊया. रात्री जर भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला काही हलकं फुलकं खायचं असेल, त्यावेळेस असा भरपूर भाज्या घालून तयार केलेला लापसीचा रवा तुम्ही नक्कीच तयार करून घेऊ शकता. चवीला अगदी छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीनयुक्त तयार होतो. आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला यावरती एक वाफ काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचे. तयार झाला इथे आपला हा लापसीचा रवा. हा रवा तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला रंग चेंज होऊ न देता भाजून घ्यायचा आहे. जसं जसा साबुदाणा भाजला जाईल तशी तशी साबुदाण्याची साईज सुद्धा डबल व्हायला लागते. यावरनं समजायचं साबुदाणा भाजून झाला. बघा, इथे मी साबुदाणा अजिबात रंग चेंज न होऊ देता भाजून घेतलेला आहे आणि साबुदाण्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे.
हा साबुदाणा पूर्णपणे आपल्याला एका प्लेटमध्ये आता थंड करून घ्यायचा आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा थंड झाल्यावरती काढून घेऊया आणि याची अशा पद्धतीची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। ही तयार करून घेतलेली पावडर आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने हे काप मी मोजून घेतले। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचे। आता अजिबात पाण्याचा वापर न करता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण बारीक करून घेतलेल्या साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालून घेऊया। यामध्ये आपल्याला पाव कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटा आपण बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर सारं पाण्याचं मॉइश्चर आहे, त्यामध्ये सुरुवातीला याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। बघा, हे पीठ तयार करण्यासाठी पाव कप पाणी इथे मी हे पीठ तयार करण्यासाठी वापरले आणि मस्त असं हे बघा मऊसूत पीठ इथे आपलं तयार झालंय। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण साबुदाणा न भिजवता क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे बघत आहोत। तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा सुरुवातीला गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। थोडंसं याला दाबून प्रेस करायचं। हे बघा, अशा पद्धतीने इथे आपला हा वडा तयार झाला। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। आता वडे फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। वडे हलके फ्राय झाल्यावरती असे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे मी दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वड्यांना रंग खूप सुरेख आलेला आहे आणि वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे चवीला अगदी भन्नाट लागतात, मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होता आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5, पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचंय। आता याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। याला मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। बघा, मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1 कप पाणी हे वापरलंय। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटांसाठी याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचंय। आता इथे 20 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूयात। बघू शकता लापसीचा रवा चांगला भिजला गेलेला आहे। रव्याने पूर्ण जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचंय। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही पुन्हा याची एकदा थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण लापशीच्या रव्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंज आणि सॉफ्ट असे डोसे बघणार आहोत। डोसे छान मऊ लुसलुशीत बनावे आणि छान जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचे। याला मिक्स करून घ्यायचे। असा सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलकं होतं। डोसे तयार करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला, याला तेल लावून घ्यायचंय। आता डोस्यांचं बॅटर यावरती घालायचं। इथे मी 2 पडी हे बॅटर घातलेलं आहे। थोडंसं याला पसरवून घ्यायचे। हा डोसा आपल्याला थोडासा जाडसरच बनवायचा आहे, जास्त पातळ याला करायचं नाही। बघा, डोस्याला छान जाडी पडायला सुरुवात झालेली आहे। हा डोसा एकाच साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा, इथे मी हा डोसा भाजून घेतला। डोसाची वरची बाजू पूर्णपणे कोवळी झालेली आहे, याचा अर्थ डोसा चांगला एका साइडने भाजून झाला। याला काढून घ्यायचं।
तुम्ही बघू शकता डोस्याला छान मस्त जाडी पडलेली आहे। हे डोसे अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात आणि मस्त असे जाळीदार बनतात। आणि जर तुम्ही हे डोसे बनवले तर रात्रीपर्यंत असेच मऊ लुसलुशीत स्पंजी राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट असे लागतात। 2 डोस्यांऐवजी तुम्ही 5 डोसे कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही, इतके चविष्ट हे तयार होतात। हे डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।